धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले राज घनवट यांनी पुण्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, त्यांच्यावर दबाव आणला, खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या जमिनी लाटल्या असा आरोप पुण्यातील शेतकऱ्यांनी केला होता। ते शेतकरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे आल्या। त्यानंतर अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत मीटिंग केल्या आणि त्यानंतर आता बावनकुळेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः अंजली दमानिया आहेत। पुण्यातील शेतकरी तुमच्याकडे आलेले होते, बरेचसे काही त्यांचे प्रश्न होते, त्या संदर्भात तुम्ही बावनकुळेंची भेट घेतली, आता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, काय सांगाल? कसं आहे की बावनकुळे यांच्याबरोबर आमच्या 2 मीटिंग्स झाल्या आणि SIT स्थापन करायची की नाही इथपर्यंत चर्चा देखील झाली। तर मुख्यमंत्र्यांशी आता त्यांनी त्याच्यावर विस्तृतपणे चर्चा करून असं ठरलं आहे की त्याच्यात ती जी ऑर्डर आली आहे त्याच्यात 3 जणांची समिती बनवली जाईल आणि या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचं म्हणणं तिथे मांडलं जाईल, त्याच्यावर पूर्ण चौकशी होईल। एवढंच नाही तर या घनवट कुटुंबाची पूर्ण महाराष्ट्रात किती जमीन आहे याच्यावर पूर्ण 1 महिन्यात तो अहवाल येईल आणि त्याच्यानंतर गृह विभाग त्याच्यावर कारवाई करेल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। राज घनवट खरं तर धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आहेत, कुठेतरी या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठे सहभाग होईल असं वाटतंय का? काही लिंक जोडली जाईल असं? नाही, आताच्या घटकेला मी हे विचारण्यापेक्षा ही जी समिती आहे ती चौकशी नक्कीच करेल, कारण त्या समितीपुढे मी देखील डिपोज करणार आहे आणि याच्यातले सगळे जे झालेले गैरव्यवहार आहेत, कसे म्हणजे काही लोक जी मेलेली होती त्यांना जिवंत दाखवण्यात आलं, जिवंत लोकांना मेलेलं दाखवण्यात आलं, एवढंच नाही तर म्हणजे किती बोगसपणे, आणि जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यावर इतक्या प्रचंड प्रमाणात केसेस टाकल्या गेल्या। एक तर स्टेशन डायरी ज्याच्यात अतिशय शॉकिंग लिहिलेलं होतं की राज घनवट त्यांचे जे वडील आहेत पोपल घनवट त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना धमकावून काय काय केलं, ते या सगळ्या गोष्टीवर चौकशी होईल। मी देखील याच्यात डिपोज करणार आहे आणि हे सगळं प्रकरण आता बाहेर येईल। कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटतंय, संपूर्ण चौकशी कुठेतरी पारदर्शक होईल, मिळालाच पाहिजे त्या शेतकऱ्यांना न्याय, म्हणजे मिळून त्यांची जमीन त्यांना परत मिळून त्यांच्यावरचे सगळे जे गुन्हे आहेत ते बाकी होत नाही तोपर्यंत मी लढायचं ठरवलं। चौकशी नेमण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे। या समिती नेमकं काय या चौकशीतून समोर येत आहे, नेमकं घनवट यांनी कशा पद्धतीने फसवलं, नेमकी किती जमीन लाटली आहे, ज्या पद्धतीचे आरोप झालेत धनंजय मुंडे यांचे ते जवळचे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांचा या संपूर्ण प्रकरणात काही संबंध आहे का, सगळ्याची उत्तरं या चौकशीच्या समिती आहे ती समितीने चौकशी केल्यानंतरच समोर येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।